फक्त 2 पदार्थांचा वापर करून घरच्या घरी बनवा दुकानातल्यासारखं क्रीमी आईस्क्रीम. नो मशीन नीडेड. चला तर मग बघूया. इथे मी सुरुवात करते बेसिक स्टेपपासून. दूध उकळायला ठेवलं आहे आणि अगदी फुल फॅट दूध घेतलेलं आहे मी. दुधाला 1-2 उकळी येऊ द्यायची आहे. 2-3 वेळा छान उकळी आली की मग त्यामध्ये मी इथे टिंगल मिक्सचं आईस्क्रीम पावडर आहे, जे की मला डीमार्टमध्ये मिळालेलं. म्हटलं चला की आपण ट्राय करून बघूयात. मी ते टाकलं 1-2 उकळी आल्यानंतर आणि त्याला हलवत राहायचं आहे मिश्रण जोपर्यंत ते घट्ट दिसत नाही. ते घट्ट झाल्यानंतर की आपण ते बॅटर थोडं थंड होऊ द्यायचं आहे रूम टेम्परेचरवरती आणि ते थंड झाल्यानंतर एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं आहे. एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवल्यानंतर मी त्याच्यावरती इथं काजू, द्राक्ष आणि आणखीन ड्रायफ्रूट्सनी गार्निश केलं आहे. कारण त्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स वगैरे नव्हते, फक्त त्यामध्ये पावडर होती आणि फ्लेवर होता काजू द्राक्षाचा. मी इथं छान असं त्याला गार्निश केलं आहे आणि एअरटाईट कंटेनरमध्ये झाकण लावून 2 ते 3 तासासाठी ठेवलं. इथे 2 ते 3 तासानंतर मी आणखीन बाहेर काढलं आणि ते छान असं फेटून घेतलं होतं. इथे माझ्याकडं मशीन नाही, तर मी ते चमचानीच फेटलं होतं. 5 ते 10 मिनिटं फेटून आणखीन परत मी ते आईस्क्रीम सेट होण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवलं. इथे तुम्ही बघू शकता 5 ते 6 तासांनी अगदी छान असं फ्रीज झालं होतं आईस्क्रीम आणि टेस्टला पण खूप छान झालं होतं. तर चला मी तुम्हाला दाखवते की कसं दिसत होतं आईस्क्रीम. त्याला मी गार्निश वगैरे केलं होतं, कारण ते वरती दिसत नाही, कारण मध्ये मी तो व्हिडिओ शूट करू शकले नाही बेबीमुळे. तर आपलं तयार झालेलं आहे घरच्या घरी फक्त 2 इन्ग्रेडियंट्सपासून क्रीमी असं आईस्क्रीम. तुम्ही हे आईस्क्रीम एकदा ट्राय केलं ना तर तुम्ही बाहेरची चवच विसरून जाल.